My name is Vagmare Chanchal Madhukar. I am 8 in standard B. Division is B. My school name is Srikant Premraj Gugre High School. My project name is Global Warming. Global warming is a gradual increase a temperature of Earth's gradually increase a level of carbon dioxide, CFCs and other pollutants. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ पिताम My name is Lavanya Sandeep Sawan. I am standard 8B. My school name is Srikant Pemraj Gugre High School. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ पितांबराचे जे हे असतं त्याच्या जास्त तापमानाला तापमान वाढीस म्हणतात. And it causes is deforestation. Deforestation म्हणजे जंगलतोड, ते इथे आम्ही दाखवलेलं आहे. सेकंड इज इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कारखान्यातून निघणारा पोल्युटेड धूर, नायट्रोजन, CFC वगैरे. थर्ड इज कॅटिवेशन ऑफ लँड म्हणजे जमिनीत चिरा पडतात, हे नॅचरली होतं, नॅचरल कारण आहे. फोर्थ इज ऑल्कॅनो इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. त्या ज्वालामुखीमधून जे पोल्युटंट बाहेर पडतात त्यांनी सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग होऊ शकते. अँड इट्स इफेक्ट्स इज फर्स्ट इज अवर सी लेवल इज इन्क्रीज. आपल्या समुद्राची तापमान पातळी वाढते. आईस इज अ मेल्टिंग, माउंटेनवरचा बर्फ वितळतो. अँड इट्स इफेक्टिव्ह गॅसेस इज CFCs, नायट्रस ऑक्साईड अँड मिथेन. माझे नाव श्रावणी विठ्ठल सकपाळ. मी इयत्ता 8वी तुकडी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल. मी आज डे अँड नाईट मॉडेल हे बनवलेले आहे. आपली ही जी पृथ्वी आहे ती परिभ्रमण करते, म्हणजेच पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्यासोबत देखील फिरते. आणि जो पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याच्या समोर असतो त्या भागावरती सूर्याचा प्रकाश पडतो, म्हणजेच तिथे दिवस होतो. आणि जो पृष्ठभाग पृथ्वीचा सूर्यासमोरून माग असतो त्या पृष्ठभागावरती प्रकाश पडत नाही, म्हणजेच तिथे रात्र होते. आणि असेच हे दिवस व रात्रीचे चक्र हे नेहमी चालूच असते. My name is Prabhu Santosh Ege. I am 9th standard. My school name is Srikant Pemraj Gugge High School. My project name is water purification. आपण या प्रोजेक्टमध्ये अशुद्ध पाणी शुद्ध करणार आहेत. हा अशुद्ध पाणी घरांपासून, फॅक्टरीपासून निर्माण झालेला आहे. घरांपासून, फॅक्टरीपासून जो अशुद्ध पाणी निर्माण झालेलं आहे त्याचं आपण शुद्ध पाण्यात रूपांतर करणार आहेत. या वॉटर प्युरिफिकेशनचे 5 स्टेप आहेत. त्यातली पहिली स्टेज बिग स्टोन, सेकंड स्मॉल स्टोन, थर्ड कोल, फोर्थ सँड आणि फिफ्थ कॉटन. या पहिल्या स्टेजमध्ये वॉटर बिग स्टोन मधून जाते व बिगर पार्टिकल जे असते त्याला रिमूव्ह करते. त्याने सेकंड स्टेज स्मॉल स्टोन, त्याच्यात वॉटर जाते, फिल्टर होतं की आणि स्मॉल पार्टिकल जे असतात ते रिमूव्ह होते. त्याच्यानंतर ह्याच्यात थर्ड स्टेजमध्ये जे केमिकल्स वगैरे जे आहेत पाण्यातले ते रिमूव्ह होतात आणि नंतरच्या स्टेजमध्ये जातात. त्याच्यानंतर सँड. या स्टेजमध्ये पाण्यातले डस्ट पार्टिकल रिमूव्ह होतात आणि पुढच्या स्टेजला जातात. हे कॉटन. ह्याच्यातले पाण्यातले जे डस्ट पार्टिकल वगैरे जे असेल ते जातात आणि हे प्युअर वॉटर रूपांतर होतं. या प्युअर वॉटरचं आपल्याला फार्म्स, याच्या होम्स, याच्यात हाऊसमध्ये आपल्याला यूज करतात. आता प्रदूषण वाढत चाललेलं आहे, त्यामुळं पाणी प्रदूषण सुद्धा झालेलं आहे. याचा उपयोग आपल्याला फ्युचरमध्ये होणार आहे. थँक्यू. माझं नाव शेख साहिल सलीम आहे. मी आता 10वी मध्ये शिकत आहे. माझं प्रोजेक्टचं नाव शेतकऱ्यांची समस्या हल करण्याचे हे. आता हे शेतकऱ्यांनी उगवलेले खेत अगर बैल खायला गेलं तर ते वाजव, बैल मागे गेले तर शेतकऱ्यांना हे होईल. अगर कोणते प्राणी त्याला अगर खायला लागले तर ते वाजवत. आणि नाही का हे शेतकऱ्यांनी ना हे जमा केलेले जे ना खातं ते ना शेतकऱ्यांचे गाई वगैरे कोणते प्राणी खाऊ नाही शकत. म्हणजे नाही ते ब्रजर, त्या लाईट LED ब्रजर, एक LED बटन आहे, हे बॅटरी, गाई घ्यायला टच झाली का ब्रजर वाजत गाई. My partner name is Hiranwale Atharva Ganesh. My project name is earthquake alarm. ह्या अर्थक्वेक अलार्म आपल्याला भूकंप येण्याचे पहिले संकेत देतो, असं संकेत देतो. मग सगळे लोक अलर्ट होऊन जातात भूकंप येईल म्हणून. असं भूकंप येतो. थँक्यू.
Good afternoon. My name is Samarth Vinak Shapurkar. He is my partner Aryan Shamselar. My school name is Shrikant Pemraj Google High School. I study 9th B. We are present our project automatic fire extinguisher. यात आम्ही IR सेन्सर रिसिव्हर वापरलेला आहे. 2 9 व्होल्टच्या बॅटऱ्या, वॉटर पंप, BCY47 ट्रान्झिस्टर, 1K ओम रेजिस्टर, 10K ओम रेजिस्टर आणि बजर वापरलेला आहे. IR सेन्सर आग डिटेक्ट करते आणि त्याद्वारे आपण आणि वॉटर पंप द्वारे आग विझली जाते. थँक्यू. Hi friends, my name is Abhinyu Vinod Gite. My standard is 8B. My school name is Shrikant Pemraj Google High School. My project name is dialysis. ही ह्युमन किडनी मधून आपलं ब्लड हा ब्लड आपण इथे आपल्या नसांमधून पुढे जातो आणि स्वच्छ करण्यासाठी ब्लड वरती क्लीन ब्लड डायलेसर मध्ये जाऊन फ्रेश डायलेसर येथे जातो आणि खराब झालेला ब्लड हा येथे जमून जातो. हे प्रकार. थँक्यू. माझं नाव मानस राव चौधरी. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव श्रीकांत पेमराज गुगळे आहे. मी हायड्रोलिक जेसी बनवले आहे. त्यात साहित्य सांगतो. इंजेक्शन आणि पुष्टा लागते त्याला बनवून दाखवतो. बिंग होतं. वर खाली होत. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज समीक्षा सचिन मोकर. आय स्टडी क्लास 9th B. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे सोलर सिटी अँड स्मार्ट सिटी. सूर्यापासून आपल्याला सौर ऊर्जा मिळते. सूर्यापासून आपल्याला कमीत कमी 174 पेटावॉट ऊर्जा मिळते. त्यातील कमीत कमी 30% ऊर्जा परावर्तित होते व उरलेली ऊर्जा वातावरणात शोषून घेतली जाते. 10 किलोवॉट ऊर्जा आपल्याला कमीत कमी 1000 लोक वापरू शकतात अशी ऊर्जा आपल्याला मिळते. आपल्याला भविष्य काळात सोलर जास्त वापरण्यात येतील. महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी सोलर सिटी आहेत, जसे की नांदेड, नागपूर, कल्याण अशा बऱ्याच ठिकाणी सोलर आहेत. ते आपल्याला आढळून सुद्धा येतात. भविष्य काळात आपल्याला पेट्रोल पंप, CNG, डिझेल याऐवजी आपण इलेक्ट्रिक पंप वापरल्यास आपल्याला प्रदूषण टाळण्यात येईल. My name is Anushka Sudhakar Vidate. I study standard 9A. My school name is Shrikant Pemraj Google High School. माझ्या मॉडेलचं नाव आहे हृदय रक्त संचयन प्रमिली. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यानंतर आपलं शरीरातील रक्त सर्व अवयवांना रक्त पुरवठा करत असतं. ते रक्त पुरवठा करत असताना आपलं जे अशुद्ध रक्त आहे ते रक्त हृदयाच्या उजव्या बाजूला साठवलं जातं. ते रक्त शुद्ध करण्यासाठी आपलं हृदय ते रक्त कोसांपर्यंत पाठवतं. आपलं रक्त ऑक्सिजनेट झालं त्याच्यानंतर आपले जे उर्वरित अवयव आहेत त्या अवयवांना ते रक्त पाठवलं जातं. आपलं ऑक्सिजनेट केलेले जे सर्व रक्त संपलं की ही जी प्रक्रिया आहे ती अशीच अल्टरनेट पुढे चालू राहते. थँक्यू. गुड आफ्टरनून. माझं नाव मोरे पेंदर तत्वे. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल आहे. तर माझ्या मॉडेलचं नाव आहे किडनी फंक्शन मॉडेल. तर किडनी इज अ मेन पार्ट ऑफ बॉडी विच प्रेझेंट मेनी ॲसिड्स एक्सेट्रा. The main function of kidney is remove acids, salts, water, and minerals such that phosphorus, sodium, calcium, etc. Kidney maintain the balance of water, salt, and acid. The kidneys also remove acid which present in the cell. Thank you. Good afternoon, sir. My name is Ayush Mehrode. Today we are present hologram. तर होलोग्राममध्ये ना भविष्याची गरज आहे. हे मेडिकल, एंटरटेनमेंट, एज्युकेशन आणि मिलिटरी या क्षेत्रात खूप उपयोगी पडणार आहे. याच्यामुळं आपल्याला त्रिमितीय दृश्य पाहता येते. थँक्यू सर.
माझे नाव संध्या सचिन झेंडे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल. माझ्या प्रोजेक्टचे नाव इलेक्ट्रिकल क्युझिबल. यूजिंग अ सिम्पल लाईट बल्ब अँड बॅटरी, द टू साइड ऑफ द एशियन सेल बिकम अ क्वेश्चन अँड आन्सर. व्हेन यू गेट अन आन्सर करेक्ट बाय टचिंग टू द पिन्स अँड द बल्ब लाईट अप. आजचे युग विज्ञानाचे युग आहे. या विज्ञानाच्या युगामध्ये सर्वात जास्त वाढता वापर म्हणजे मोबाईल. आज सर्वांकडे मोबाईल आहे. आज लहान मुलं देखील जर रडायला लागले त्यांना मोबाईल दिला जातो. माझं असं म्हणणं आहे त्यांना त्या मोबाईलऐवजी त्यांना हे बोर्ड दिला पाहिजे. यामुळे त्यांना अभ्यासाची सुद्धा आवड होईल. हा एक गेम टाईपच आहे, त्यामुळे त्यांना अभ्यासाची सुद्धा आवड होईल. हा माझा मॅथचा मॉडेल आहे. लाईन अँड अँगल. Line and angle are fundamental concept in geometry that can provide information about shapes and relationship and other geometrical concept. This is type of angle and this is type of line. Thank you so much. गुड आफ्टरनून सर. माझं नाव सृष्टी शिरीष कोरडे. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकते. आमच्या मॉडेलचं नाव आहे ॲसिड रेन अँड वॉटर प्युरिफाय. ॲसिड रेन आजकाल वाढत्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे वातावरणातील सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे दोन ॲसिड वातावरणात मिक्स होतात. ते ढगांमध्ये जाऊन त्यापासून कृत्रिम पाऊस पडतो. हा पाऊस आपल्या जीवनात खूप हानिकारक आहे. ह्या पावसामुळे हा पाऊस जमिनीवर पडतो तेव्हा जमिनीचा कस कमी होतो, म्हणजे जमिनीचा pH सामू कमी होतो. झाडांची पाने काळपट पडतात. आपण जशा काळपट पडलेल्या झाडांचे फळ वगैरे खाल्ले तर ते आपल्या फुफ्फुसात विकार करू शकतात. अजून आपल्या देशामध्ये ते नॉन लिव्हिंग थिंग्सवर पण इफेक्ट करतं. जसं की आपल्या भारत देशात असलेला आग्रा येथील ताजमहाल, तो आधी संगमवर खडकापासून बनलेला आहे. तो आधी पांढरा होता पण तो आता ॲसिड रेनमुळे लालसर पडत चालला आहे. त्यातच आम्ही यालाच एक उपप्रकार म्हणून वॉटर प्युरिफाय केलेला आहे. वॉटर प्युरिफाय आपण कारखान्यातील पाणी स्वच्छ करून बाहेर सोडू शकतो. हे पाणी केमिकलयुक्त असतं. हे आपण इतकं शुद्ध करू शकत नाही की ते एकदम पिण्यायोग्य होईल. त्यापासून आपल्याला काहीतरी विकार होतोच, पण आपण ते पाणी शुद्ध करून जसे की घरगुती कामांसाठी, कपडे धुणे, भांडी वगैरे घासणे यासाठी वापरू शकतो. झालं संपलं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव हंकाई जानी दगड. मी इयत्ता 9वी तुकडी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव आहे श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल. मी इथे मॉडेल बनवले वर्किंग प्युरिफिकेशन. याच्या नाही का द्वारे फॅक्टरीतून जे पाणी दूषित पिण्यालायक नसतं ते पाणी प्युरिफाय कसं करायचं नाही का, म्हणजे प्युरिफाय होऊन पिण्यालायक कसं होईल त्यासाठी मी तर छोटासा प्रयोग केला आहे. त्याच्यामध्ये नाही का बारीक खडी, त्याच्यापेक्षा कोळसा, वाळू आणि हे टिश्यू पेपर घेतलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोसेसमधून ते गेल्यावर ते पाणी प्युरिफाय होणार आहे. प्युरिफाय झाल्यावर ते पाणी पिण्यालायक होतं आणि ते प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे पोचवलं जातं. पोचवल्यावर ते पाणी शेतीसाठी पण उपयुक्त असतं व नाही का पिण्यालायक किंवा नाही का प्राण्यांना उपयोगात येतं. Hello, my name is Ban Prabodh. I am studying in 10th B. My project is wastewater treatment in 5 stages. This project is a process. In this process, first stage is big gravel and the second stage is small gravel. The third stage is sand. The fourth stage is coal and fifth stage is cotton. In the first stage, big gravel removes the large contaminants. And the second stage is as same as first stage. The second stage removes the small contaminants. In the third stage there is sand which removes all the contaminants from water. In the coal impurity removes the impurity and add the carbon components. In the fifth stage the cotton purify all the water for drinking water supplies and recreational purposes. Thank you. माझं नाव इम्रान सलामत पठाण. मी आता 8वी अ मध्ये शिकत आहे. मी बनवलं आहे सोलार सिस्टीम, सोलार इक्लिप्स. हे बनवण्यासाठी मी कार शीट, LED लाईट, स्विच,
बॉल, मोटर, सेल याची सर्वप्रथम माहिती. सूर्य, चंद्र, पृथ्वी एकाच लाईनीत येतात तेव्हा सूर्यग्रहण होतं. ग्रहणाचे 2 मुख्य प्रकार आहे, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. हे सूर्यग्रहण आहे. थँक्यू. माझे नाव सेजल जितेंद्र कुंटे. मी इयत्ता 10वी ब मध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचा विषय आहे की पावसाच्या पाण्यापासून वीज कशी तयार करायची. आता हे पावसाचं पाणी आहे व इथे पुढे गेल्यावर ते पावसाचं पाणी फिल्टर होतं. ते पावसाचं पाणी या टर्बाईनवर पडल्यानंतर ते टर्बाईन फिरतं. ते टर्बाईन फिरल्यावर ते टर्बाईन जर फिरलं तर टर्बाईननुसार ते बॅटरीवर हे होतं आणि त्याच्यानंतर इथे वीज तयार होते. आणि त्याच्यानंतर वीजसुद्धा तयार होते पावसाच्या पाण्यापासून. आणि ते पावसाचं पाणी आपण दैनंदिन जीवनातसुद्धा वापरू शकतो. थँक्यू. गायकवाड श्रद्धा संजय. मी इयत्ता 10वी तुकडी ब मध्ये शिकते. मी बनवलं आहे वुमेन सेफ्टी गॅजेट. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, भारतात सध्याच्या काळामध्ये मुली स्त्रिया सुरक्षित नाही, तर याचाच विचार करून मी बनवला आहे वुमेन सेफ्टी गॅजेट. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, भारताच्या प्रत्येक रस्त्यावरती लाईट्सचे पोल असतात. तर मी यामध्ये लाईट्सच्या पोलवरती IR सेन्सर लावलेला आहे, जेणेकरून एखादी मुलगी रात्री अपरात्री कामावरून येत असताना तिला असुरक्षित वाटले किंवा तिच्या मागं जर गुंड लागली तर तिने फक्त येऊन ह्या लाईट्सच्या पोलसमोर उभं राहायचं आणि हे IR सेन्सर पोलीस स्टेशनला अटॅच केले, म्हणजे जेणेकरून ती जर मुलगी सेन्सरसमोर उभा राहिली तर बरोबर पोलिसांना इन्फॉर्म होणार आणि पोलीस तिच्या दिशेने येणार. पोलिसांना तिचं लोकेशन कसं कळणार, तर ते मुलीच्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे. जर तिने ते ॲप इन्स्टॉल केलं आणि त्यामध्ये जर तिने रजिस्ट्रेशन केलं तर पोलिसांना तिचं लोकेशन GPS ट्रॅकरमुळे कळणार आणि पोलीस तिला वाचवण्यासाठी येणार. डोके सायली सचिन आहे. मी बनवलं आहे वॉटर पोल्युशनमुळे आपल्या गावात किंवा शहरात जे पण काही वॉटर पोल्युशन होतं ते वॉटर पोल्युशन इथं जातं आणि ते वॉटर पोल्युशन झाल्यानंतर आजूबाजूला सगळा कचरा जमा होतो. एअर वॉटर अँड सॉईल पोल्युशन प्रोजेक्ट फॉर सायन्स प्रोजेक्ट. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज डोके सायली. क्रिएटिंग अँड वर्किंग मॉडेल फॉर स्कूल प्रोजेक्ट. थँक्यू. नमस्कार, माझे नाव कांबळे साक्षी नवनाथ. मी इयत्ता 10वी तुकडी ब मध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वेस्ट प्रॉडक्ट टू इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. हा आहे आपल्या अहिल्यानगर येथील उड्डाणपूल. यामध्ये मी काही लाईट्स लावलेले आहेत आणि हा आहे आपला उड्डाणपूल येथील आपला अहिल्यानगरमधील कचरा डेपो. यामध्ये जे काही प्लास्टिक, कार्डबोर्ड्स, पेपर्स, जे काही सॉईल पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन करणारे जे काही घटक आहेत ते याच्यामध्ये जाळल्यानंतर सोलर पॅनल ह्याचे हीट ॲब्झॉर्ब करतात आणि ते लाईट्स लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बॅटरी किंवा सेल लावलेलं नाही आहे. हे लाईव्ह मॉडेल आहे आणि वर्किंग मॉडेल आहे. तर इथे मी जर कचरा जाळला हा कचरा आपण इथे जाळल्यानंतर इथे सोलार पॅनलला हीट ॲब्झॉर्ब होते आणि हळूहळू उड्डाणपुलावरील लाईट्स सर्व लागतात. सर्वप्रथम यामध्ये आपल्याला फायदा असा होतो तो म्हणजे की जे पण काही जे पोल्युशन करणारे जे सर्व काही घटक आहेत ते सर्व घटक विघटन होतात आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि इलेक्ट्रिसिटी आज आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ग्रामीण भागामध्ये आपण याचा वापर करू शकतो. अनेकदा ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स थांबले आहेत, तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे करू शकतो. आणि या ठिकाणी मी अहिल्यानगर उड्डाणपुलावरील इलेक्ट्रिसिटी तयार केलेली आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव वैष्णव नवनाथ कांबळे. मी आता 8वी तुकडी ब मध्ये शिकतो. आपण ह्या प्रोजेक्ट बघितला असेल. ह्या प्रोजेक्टमध्ये सॉईल पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन तर थांबतेच आहे, पण एअर पोल्युशनचं काय, हे एअर पोल्युशन मी ह्या प्रोजेक्टमध्ये फिल्टर करून दाखवणार आहे. आपल्याला माहितीच असेल की आपले आरोग्य स्वच्छ ठेवायचे असेल तर पोल्युशनमुळे आपले आरोग्य स्वच्छ राहत नाही व आपले आरोग्य स्वच्छ राहण्यासाठी हा मी प्रोजेक्ट बनवलेला आहे. ओझोन लेअर ही आता संपुष्टात आहे, ती पण पोल्युशनमुळे. मी वर्किंग करून दाखवतो. ॲब्झॉर्बर चालू झालेला आहे. ॲब्झॉर्बर सगळ्या दोन्हीकडल्या व्हेकलमधला जो धूर निघत आहे तो ॲब्झॉर्ब करत व ह्या फिल्टरमधून वडत आहे. फिल्टर जसे की हे इथली मोटर लावलेली आहे ती यांना वरती ओढणार.
व हवा याच्यामध्ये फिल्टरमध्ये गेल्यावर शुद्ध हवा ही आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सोडण्यात येईल. याच्यामध्ये कार्बन हा एकट्ठा होतो. हे बघा, कार्बन एकट्ठा झालेला आहे व कार्बनपासून आपण ही शिक्षणासाठी सुद्धा वापरू शकतो. धन्यवाद. Good afternoon. My name is Amrita Rajendra Gaikwad. We are representing here our science working model, smart transportation. इथं हे दुबई आणि इंडियामधलं अंडर वॉटर टनल दाखवलेलं आहे आणि हे वर्टिकल वाइंड आहे ज्याच्यामुळे एनर्जी फ्लो होते. इथं मिरर दाखवलेला आहे. ही स्मार्ट डस्टबिन आहे ज्याच्यामुळं कचरा फुल झाल्यावर बजर वाजतो. इथं हे रेल्वे सिग्नल दाखवलेला आहे आणि सोलर पॅनलच्या मदतीने इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज होते. इकडे हे माउंटेन टर्नर दाखवलेलं आहे ज्याच्यामुळं गाड्या आतमध्ये जातात माउंटेनच्या आणि ॲक्सिडेंट झाल्यावर हा बजर वाजतो इथं प्रेस केल्यावर. बेनिफिट्स ऑफ दिस मॉडेल फॉर पीपल्स इज enhanced traffic management and control, reduced air and noise pollution, safer transportation, smart transportation in future. Everything we do in future needs to be environmentally friendly. This includes city planning, smart transportation through data analysis can help cities to reduce greenhouse gas and emissions by increasing the public transport and promoting the electric vehicle. And the main objective of this model to facilitate the needs and demands of society. ऋतुजा नवनाथ मांडे. मी इयत्ता 8वी तुकडी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीकांत प्रेमराज घुगळे हायस्कूल. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजेच व्हॉल्कॅनो इरप्शन. ज्वालामुखी म्हणलं की ज्वालामुखीचे 2 प्रकार येतात. एक म्हणजे भेगीय आणि 2 म्हणजे स्फोटक. स्फोटक म्हणजे वायू, खडक, वाफ इत्यादी हवेमध्ये उडतात आणि भेगक म्हणजे ज्वालामुखीच्या रेषेतून लावारस खाली पृथ्वीच्या भूभागावर येतो. त्यालाच स्फोटकच्या वेळेस जमीन हादरते आणि भेगकमध्ये खाली सगळा लावारस जमिनीच्या भूपृष्ठावर येतो. थँक्यू. Good afternoon, sir. My name is Rajeshri Wagmare and my name is Vaishnavi Sasane. I am standard 8 division B. My project name is human digestive system. Human digestive system is contents of digestion. आपण जे अन्न खातो ते तोंडात लाळेमध्ये मिक्स होऊन अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जाऊन त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल मिक्स होऊन त्याचे आणि खाली पोटात जाऊन आणखी प्रकारांमध्ये विभागांतर होते. म्हणजे जसं की मोठे आतड्या आणि छोटे आतडे या 2 घटकात ते विभाजक होते आणि जे चांगलं अन्न आहे ते नाही का आपल्या शरीरात म्हणजे रक्त तयार होते आणि जे छोटे आतडे आहे ते त्याच्यातून नाही का जे खराब अन्न जे आपल्या शरीराला गरजेचं नाही ते बाहेर सोडते. थँक्यू. जाधव तन्वी गणेश आहे. मी आता तुकडे 9वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्रीकांत प्रेमराज घुगळे हायस्कूल आहे. माझ्या प्रयोगाचे नाव प्रदूषण आहे. प्रदूषण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण व ध्वनी प्रदूषण हे प्रदूषणाचे 3 मुख्य प्रकार आहेत. कारखान्यातील रासायनिक पाणी तलावांमध्ये सोडल्याने, नदी तलावांमध्ये सोडल्याने जल प्रदूषण होते. कारखान्यातील धूर, गाडींचा धूर इत्यादीमुळे हवा प्रदूषण होते व कारखान्यातील यंत्रांचा आवाज, गाडींचा हॉर्नचा आवाज, गाड्यांचा आवाज इत्यादींमुळे ध्वनी प्रदूषण होते. धन्यवाद. माझे नाव श्रुती जयराज शेळके. मी 9वी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्रीकांत प्रेमराज घुगळे हायस्कूल आहे. मी मॅथ्सचा थेरम पार्क बनवलेला आहे. ह्यामध्ये पहिला थेरम आहे पायथागोरसचा थेरम. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ अन हायपोटेनियस साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द अदर 2 साइड्स. म्हणजे
चा स्क्वेअर इज इक्वल टू CA चा स्क्वेअर प्लस AB चा स्क्वेअर. सेकंड थेरम आहे एक्सटेरियर अँगल थेरम. Angle that the measure of an triangle is equal to the sum of two remote interior angle. म्हणजे अँगल RQP प्लस अँगल QPR ह्या दोघांची सम केल्यावर अँगल QRS हा अँगल आपल्याला मिळतो. तिसरा थेरम आहे पॅरलेलोग्राम थेरम. A diagonal of a parallelogram divides into two congruent triangle. म्हणजे पॅरलेलोग्रामचा एक डायगोनल हा त्या पॅरलेलोग्रामला टू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये दुभागतो. म्हणजे पॅरलेलोग्राम म्हणजे ट्रायंगल QWY आणि WYZ हे या पॅरलेलोग्रामचे टू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहे. Basic proportionality theorem. If a line is drawn parallel to one side to a triangle intersecting the other two sides in distinct point, then the other two sides are divided in the same ratio. म्हणजे अँगल KM ला पॅरलल लाईन काढली तर ती LK आणि LM ला दुभागते आणि त्या दोन्हीचे रेशो सारखे असतात. Perpendicular from center to chord. The line that passes through the center of the circle and is perpendicular to the chord also bisect them. म्हणजे सर्कलची एक कॉर्ड ला जर आपण छेदले तर त्याचे दोन अँगल निर्माण होतात. थँक्यू. नमस्कार, माझे नाव दरेकर अनुष्का सुभाष. मी इयत्ता नववी तुकडी ब मध्ये शिकते. माझ्या मॉडेलचे नाव आहे हायड्रोपोनिक फार्मिंग. Hydroponic farming is a working model which grow plants in a nutrient-rich water solution instead of soil. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शेतीला क्षेत्र कमी भेटत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला जर शेती करायची असेल तर हायड्रोपोनिक फार्मिंग हे आपल्याला खूप उपयोगी पडू शकते. हायड्रोपोनिक फार्मिंगचे बरेच फायदे आहेत, जसे की हायड्रोपोनिक फार्मिंगमुळे 90% पाण्याची बचत होते. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी आपल्याला हायड्रोपोनिक शेती करता येते. हायड्रोपोनिक शेतीमुळे मुळा, फणस, अननस, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांची लागवड आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळते. हायड्रोपोनिक फार्मिंग, हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक म्हणजे कार्यरत, म्हणजे पाण्याने कार्यरत शेती म्हणजेच बिना मातीची शेती. हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये आपण बिना मातीची शेती करू शकतो. आता वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे आपल्याला शेतीला क्षेत्र कमी भेटत आहे. अशा वेळेस आपण हे आपलं जे फार्मिंग एरिया आहे तिथे किंवा कमी क्षेत्रात आपण जास्तीत जास्त उत्पादने मिळवू शकतो. 100 चौरस फुटात आपण 200 रुपये मिळवू शकतो. परिणामी वेळेची आणि मजुरांची देखील आपल्याला गरज कमी भासते व बचत होते. धन्यवाद. पाणी इथून वर असं जाते त्याच्यातून आणि त्याच्यातून जे वेस्ट पाणी होईल ते परत येते. नमस्कार, माझे नाव तनिष्का गौरव सारसर आहे. मी इयत्ता 9वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. माझ्या मॉडेलचे नाव आहे DNA वर्किंग मॉडेल. DNA is made of two strands that twist into two helix. The strands are held together between two chemical bonds by 4 bases: adenine, thymine, cytosine आणि guanine. Human share their 99.9% DNA and about 50% of genes with other plants. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हे मानवी जीवनातील प्रत्येक पेशींमध्ये असलेले एक प्रकारचे ऍसिड आहे. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड ह्याला न्यूक्लिक ऍसिड असे सुद्धा म्हणतात. नमस्कार, माझे नाव सार्थक नागरे. इयत्ता 8वी तुकडी ब मध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे
फायर अलार्म सिस्टम. तर आता मी पहिले तुम्हाला याचं वर्क दाखवतो, नंतर याची माहिती सांगतो. तर आपण बघतोच की आपल्या देशात जो पेट्रोल डिझेल जे येतं ते टँकर किंवा जहाजाद्वारे आपल्या देशात येते. तर त्याच्यात ज्यादातर धोका हा आगीचा असतो. काही तांत्रिक बिघाडामुळे त्याच्यात आग लागते व मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आपल्या वायू प्रदूषण, त्याच्यात कार्बन डायऑक्साईड व इतर वायू मिसळून आपली वायू दूषित करतात. तर त्यासाठी माझ्या मते हे प्रोजेक्ट युजफुल आहे. कारण त्याचा पहिला यूज असा की आपण जे आपल्या देशात जे हे येतात पेट्रोल डिझेल ते त्यांच्यात काही कारणाने आग लागते आणि ते जर आपण इथे जर पाहिलं तर इथे एक सेन्सर आहे, एक बजर आहे आणि एक बॅटरी. तर हे एवढं सर्किट आपल्यासाठी खूप युजफुल ठरतं. तर आपण हे आयर सेन्सर जिथे की त्या पेट्रोल डिझेलचा साठा होतो आणि ते जर तिथे त्याच्या आसपास लावलं आणि जर बजर आहे जो पुढे ड्रायव्हर आहे तो चालवतोय त्याच्या जर आसपास लावलं तर मागे आग लागली तर त्या ड्रायव्हरला पुढे कळू शकते का, आणि त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरचाही प्राण वाचू शकतो आणि आपल्या हवेत जो विषारी वायू मिसळणार आहे तोही थांबू शकतो. तर त्याचा दुसरा यूज असा की आपल्या घरात जे किचन असतात ते किचनमध्ये सिलेंडर तर प्रत्येकाच्या घरात असतो आणि तो सिलेंडर हवेच्या जर तो लीक झाला तर हवेच्या प्रसरणामुळे त्याच्यात आग लागते, भडका होतो. तर ते होऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट युजफुल आहे. तो कसा मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. जे की आपल्या सिलेंडर असतो तो कधी कधी फुटतो किंवा लिकेज होतो आणि त्याच्यामुळे मोठी आग लागते. तर हे सेन्सर तिथे जर आपण लावलं आणि जे बजर आहे ते जर आपण किचनमध्ये जर वरच्या बाजूला लावलं तर आपल्या कधी कधी काय होतं की पहिले थोडी आग लागते आणि नंतर मोठा भडका होतो. तर त्यासाठी हे युजफुल आहे. तर पहिले थोडी आग लागली तर जे बजर वाजणार आहे तो आपल्याला लगेच कळू शकतो आणि तेथे जीवितहानी होऊ शकत नाही आणि तेथे पण कार्बन डायऑक्साईड असे इतर घातक वायू त्या आगीतून बाहेर पडतात. तर ते पडणार नाही आणि आपली हवाही दूषित होणार नाही. Good afternoon, sir. My name is Nannore Kanchana. I am studying in 9th standard. My model is based on trigonometry, which name is application of trigonometry. Trigonometry is very useful in our day-to-day life. We find its many of angles and heights of the objects from this. Trigonometry is very important in our life. Trigonometric functions are used in obtaining unknown angles and distance from known or the measured angles in geometric figures. In this working model, we can find the height of the home, the height of the tree, the height of the pole using this construction. Then astronomers use this trigonometry to find distances between distances between many stars, space in other bodies of solar system. Here it is the height of the home, and if we find the height of the home, then हा जो बेस आहे हा पर्टिक्युलर पॉइंट पासून आपण हा बेस घेतलाय तो झालाय 29 सेंटीमीटरचा आणि या पॉइंट पासून आपण जर या हाईट पर्यंत जो अँगल होतो तो जर मोजला तर या लेझर लाईटच्या सहाय्याने तर या हाईट पाशी ही लेझर लाईट गेल्यानंतर 45 डिग्रीचा अँगल होतो. मग त्यानंतर ट्रिग्नोमेट्री मध्ये एक फॉर्म्युला आहे जो की आहे tan थीटा इक्वल्स टू परपेंडिक्युलर अपॉन बेस. म्हणजे थीटा म्हणजे काय तर त्या कोणाची व्हॅल्यू, तो कोण किती डिग्रीचा आहे 45 डिग्रीचा, आणि मग जर आपण या इक्वेशन मध्ये जर व्हॅल्यूज पुट केल्या तर त्याचं आन्सर येतं 29 सेंटीमीटर. म्हणजे हे जो होम आहे त्या होमची उंची आहे 29 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण या ट्रीची किंवा या पोलची सुद्धा हाईट फाइंड करू शकतो. आता हे ॲस्ट्रॉनॉमर्स जे आहेत ते त्यांच्यासाठी स्पेसमध्ये यूज करतात आणि त्यांची जी स्पीड आहे, जी स्पेसक्राफ्टची स्पीड असते ती मोजण्यासाठी ते ही मेथड यूज करतात. त्याच्यामुळे ट्रिग्नोमेट्री जी आहे ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप युजफुल आहे आणि खूप महत्त्वाची आहे. नमस्ते, माझं नाव वैष्णवी नितीन निमसे.
मी आता 9वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या मॉडेलचं नाव ड्रिप इरिगेशन. ड्रिप इरिगेशनमुळे पाणी जमिनीला न जाता पिकांना मिळते. ड्रिप इरिगेशनचे उत्पादन 20 ते 200% पर्यंत वाढ होते. ड्रिप इरिगेशनमुळे 30 ते 80% पाण्याची बचत होते. ड्रिप इरिगेशनमुळे जमीन खराब होत नाही आणि जमिनीचा धूप थांबतो. ड्रिप इरिगेशनमुळे काम जास्त गुणांचा गरज संभावत नाही. My name is Shruti Mahendra Bhujang. My school name is Shrikant Premraj Gugule High School. In standard in 8B. My project name is water cycle. The water cycle is also known as the hydrologic cycle. It is the continuous movements of water. Thank you. Hello, my name is Thanvi Samriddhi Santosh. My school name is Shrikant Premraj Gugule High School. I am studying in 8B. This is a human brain. There are six main part of brain. First is a frontal lobe. Second is a parietal lobe. Third is occipital lobe. Fourth is a temporal lobe. Fifth is a cerebellum. And sixth is a spinal cord. Thank you. नमस्कार, माझे नाव गौरी दिलीप बुजंग आहे. माझ्या शाळेचे नाव श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल. मी आता 8वी ब मध्ये शिकते. माझा मॉडेल हे गणिताचे मॉडेल आहे. हे घन आपल्याला याची मदत होऊ शकते गणित सोडवण्यासाठी. हे बघा, 1चा घन 1 इथं दिसतं लगेच. ते 11चा आहे, ते 21चा आहे. थँक्यू. माझे नाव शिवम नितीन शिरोळे. मी आता 10वी या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल. मी न्यूटनचे 3 लॉज अँड ग्रॅव्हिटीज केलेला आहे. त्यानंतर न्यूटनचा लॉ काय सांगतो पहिला, जर आपण एखाद्या गोष्टीला जर गती दिली तो गतीमध्येच राहणार आणि जर आपण त्याला त्याचा आपण स्पीड कमी केला तर तो स्टॉप होणार. जर आपण त्याला स्पीड दिली तो चालणार आणि जर आपण त्याला स्टॉप केलं तो स्टॉप होणार. त्यानंतर न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, तर आपण ज्या गती दिली त्याचा आपण मास आणि वेलोसिटी आणि ऍक्सिलरेशन काढू शकतो. त्याचा फॉर्म्युला आहे, तर तो आपण काढू शकतो. त्यानंतर न्यूटनचा थर्ड लॉ, जर आपण एखादा हा बॉल आहे, जर आपण याला एक डायरेक्शन दिली तर तो दुसरा बॉल त्याला ऑपोजिट डायरेक्शन देणार. आणि त्यानंतर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी, हे मॅग्नेट आहे आणि हा खिळा आहे. जर आपण त्याला मॅग्नेट नसतं तर तो खाली पडला असता आणि मॅग्नेट आहे म्हणून तो त्या मॅग्नेटच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे तो वरती जातोय अपवर्ड डायरेक्शन. थँक्यू. मी आता 8वी ब मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल आहे. माझे नाव ते सुनील मंगा आहे. मी आता 8वी तुकडी ब मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल आहे. मी आज तुम्हाला चंद्रयान 3 दाखवणार आहे. तर आपण पृथ्वीवरून चंद्रयान पाठवतो का चंद्रावर आपल्याला पाणी किंवा राहण्यासारखी जागा भेटावी. यापूर्वी पृथ्वी नष्ट होणार होती पण ते नष्ट झाले नाही. तर आता यावेळेस पृथ्वी नष्ट होणार आहे, तर आपल्याला चंद्रावर जावं लागणार आहे. तिथं सगळ्या सोयी आहे का नाही ते बघायला.